त्याच्या अगोदर आपण मयंक गांधीनं 6 महिन्यापूर्वी नाही, एक मला वाटतं 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षानंतर मयंक गांधीने पहिल्यांदा आमचं गाव दत्तक घेतलं. त्यावेळेस त्यांनी दारूबंदी सुरू केली. त्यावेळेस आम्ही त्याला रिस्पॉन्स स्वतः दिला आणि त्यावेळेस ज्यांनी दारू बंद केली त्यांना त्यांच्या व्यवहार भागावा, उपजीविका भागावी म्हणून आपण त्यांना शेळ्या, कुणाला गाय, कुणाला म्हैस, जेणेकरून त्यांचं बी आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा हे बंद करून आपण ते वाटप केलेलं होतं. आणि आज ह्या महिला बाया परत आता हे कसं दारू, खेडेगावातली दारू परत चालू करणं, हे आता 10-12 दुकानं आहेत, पण ते कसं चोरून विकायचं, खिशात घालून विकायचं, हा प्रकार चालतो गावामध्ये. आणि मग चालता बोलता देऊन टाकायच्याकडे. तर पिणाऱ्याची संख्या वाढली आणि ह्या मोलमजुरा करणाऱ्या बाया आहेत. आता ह्यांना प्रत्यक्ष मुलाखत कशी असते, काय बोलावं, अनावधानाने काय गेलं असेल ते त्यांना लक्षात येत नाही. ह्यांना आता उठायचं चूलमूल, जसं आपलं पहिली परंपरा होती तसं ह्या चुलीपुरत्या शेतापुरत्या ह्या काम करणाऱ्या बाया आहेत. ह्यांना मुलाखतीमध्ये काय विचारलं, ह्याचा काय परिणाम होईल. आता चुकून गेलं त्या बाईकडून, ती म्हणती मला समजत नाही, समजलं नाही. आणि त्यामध्ये अजून एक घटना पाहायला गेली तर आम्ही आता निवेदन पाहिलं, निवेदनावर तुमची देखील सही आहे. आणि तुम्ही दारूबंदीसाठी उत्साही आहात. तुम्ही प्रथम तो प्रश्न ठरावात देखील घेणार असले समजत आहे. ठरावातच नाही, तो प्रश्न आपण लेटर पॅड, ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर निवेदन दिलेलं आहे. आणि चालू चेअरमन जे की आपल्या पक्षाचे, त्या चेअरमनला सांगितलं की बाबा महिला एकट्या जाऊ नये, तर संबंधित एखादा व्यक्तीसोबत असावा. म्हणून आपण एक व्यक्ती म्हणून एक गावचा सेकंड व्यक्ती असतो तो चेअरमन सोसायटीचा, त्यांना इथं सोबत पाठवलं होतं, ॲटो करून दिलं होतं. बरोबर आहे ना? हां, मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि अनावधानाने चूक झाली. ती काही बोलण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, हे तर तिथं साक्षात ते सांगायला लागले. फक्त आता तुम्ही म्हणलं तसं ह्या बाया आमच्या म्हणजे काय फक्त शेतात काम करणं आणि घरी येणं आणि स्वयंपाक करणं एवढ्या प्रमाणे. आता गावामध्ये, खेड्यामध्ये कुठली मीडिया नसते, कुठला हे नसतं, तुमचं हे नसतं, त्यांना काही माहीत नाही, याचा अनुभव नाही. म्हणजे प्रत्येक अनुभवामधून माणूस शहाणं होत आहे. तसं ती म्हणते बाबा इथून पुढे त्या महिला स्वतःमध्ये दारूबंदीसाठी तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आता महिला देखील सकाळी भावनिक झाल्या, काही महिला अक्षरशः रडल्या देखील EPI साहेबाच्या समोर. नेमकं या घटना जे तुमच्या गावामध्ये घडत आहेत, दारूबंदीसाठी तुम्ही आग्रही आहात आणि काही जणांना दारूबंदी करण्यासाठी देखील तुम्ही शेळ्या असतील, गाय असतील, हे घेऊन देखील मयंक गांधीच्या माध्यमातून दिले होते. त्यानंतर त्या व्यावसायिकांनी परत व्यवसाय तोच सुरू केलेला आहे. शेळ्या विकल्या, गायी विकल्या आणि नंतर परत दारू विकतायत. मग यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही पावलं उचलले जाणार आहेत? 100% उचलायचेच आपल्याला, उचलायचेच म्हणूनच आपण लेटर पॅडवर आपल्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर दिलेलं आहे लिहून की ह्याच्यामध्ये 100% आता नवीन EPI आपले जे आलेले आहेत त्यांना आल्यानंतर आपण हे निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर. हे जेणेकरून ही दारूबंदी करायला आपल्याला काय करता येईल. साहेब फ्रेश आल्यानंतर साहेबांनी म्हणजे एकदम लक्ष घालून मनातून हे काम बंद करावं, गावातली दारू बंद करावी. त्यानंतर मी मयंक गांधी सरांनाही जाऊन भेटलेलो आहे. परत सरांशी माझं बोलणं झालेलं आहे, जेणेकरून माझ्या गावामध्ये नदीचं खोलीकरण करत असताना मयंक गांधी स्वतः आले होते. आम्हाला वाटतं आपल्या किट वाटल्या होत्या परत ह्याच्यामध्ये. आता त्यांनी किट दुष्काळ भागामध्ये किट वाटल्या होत्या. त्यावेळेस बी आपण पूर परिस्थितीमध्ये त्यावेळेस बी त्यांना आपण ही गोष्ट कानावर टाकलेली. त्यांनी सांगितले की ठीक आहे, आपले थोडे कामाचा टप्पा पूर्ण झाला की आपण ह्याला परत काहीतरी एक पर्याय म्हणून, जेणेकरून आपल्याला ह्यांना उपजीविका भागावी असं ह्यांना काहीतरी आपण देऊ आणि परत हे गावात बंदीत दारू करून टाकू. पुन्हा एकदा